नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आता बरेचसेच रिक्षा चालकांचा म्हणणं असं आहे की आम्ही नवीन परमिट काढण्यापेक्षा की जुनं परमिट कुणाचं 5-10 वर्षासाठी सुद्धा लिहून देतात ते आम्ही घ्यायचे का। आता परमिट कुणाला विकता येत नाही, दुसऱ्याला कुणाला भाड्यानं घेता येत नाही। तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार म्हणून 5 वर्षासाठी परमिट दिलं जातं। जर तुम्हाला कामधंदा लागला नाही, पुन्हा गाडी चालवायची असले तर 15 दिवस ते 6 महिने परमिटची मुदत संपायच्या अगोदर नूतनीकरण करायचं असतं। हे प्रत्येकानं लक्षात ठेवा। आता परमिट चालू आहे, दुसऱ्याचं परमिट का घ्यायचं। ही परमिट नोकरीवाल्यांची आहेत, त्यांच्या गाड्या कोण आता चालवायला नाही, गाड्या सडायला लागले म्हणून ते दुसऱ्याला ट्रान्सफर करा बोलतात। अशी काही आवश्यकता नाही। शिवाय काही मंडळी अशी आहेत की ज्यांच्याकडे लायसन बिल्ला नाही, त्यांना ही अशी परमिट 3-5 वर्षासाठी देत आहेत। म्हणजे हे परमिट तात्काळ कॅन्सल झाले पाहिजे। मी तमाम महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सीवाल्यांना, चालकांना आज एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येकानं हा स्वयंरोजगार आहे, रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा, मीटरनं व्यवसाय करा। आता तुम्ही म्हणशीला मग ते हप्ता भरायला लागतो। आता गाडी घेतल्यानंतर कर्जाचा हप्ता भरावा लागतो। शिवाय काही रिक्षावाले तर असे म्हणतात आजच्या बँका डुबतील, डुबून द्यात, ते पैसे खाऊन लोन देतात। पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, बेकायदेशीरपणे त्याच्यावर लोन बी करतात, बेकायदेशीरपणे गाड्या बी देतात। ते काय आपणाला टेन्शन कुणी घ्यायची काही आवश्यकता नाही। पण स्वतःची रिक्षा, स्वतःची टॅक्सी, स्वतःचं परमिट, स्वतः एक पाळी चालवायची आणि एका पाळीला तुम्ही कायद्यानुसार, कायद्यानं ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे, जो तुमच्या परिचयाचा आहे, की जो तुमची जबाबदारीनं गाडी चालवेल एक पाळी, त्याला तुम्ही भाड्यानं देऊ शकता। हे मात्र लक्षात ठेवा। आणि जे आपण व्हिडिओ परमिट म्हणतो, वारसा हक्कानं जे मिळालेली लेडीजना परमिट आहेत, ती परमिट त्या गाड्या त्या दुसऱ्याला विकू शकत नाहीत आणि विकायच्याही नसतात। परंतु त्यांनी एक ड्रायव्हर अथवा 2 ड्रायव्हर ते ठेवू शकतात। आणि मग ती महिला काही गाडी चालवतच नसते, त्यांच्यात लायसन बिल्ला नसतो वारसा हक्कानं मिळालेले परमिटला, आणि त्यांना कायद्यातच तरतूद आहे की त्या एक ड्रायव्हरला किंवा 2 ड्रायव्हरला जबाबदारीनं ती गाडी चालवायला देऊ शकतात। परंतु 3-5 वर्षासाठी कुणाला ते परमिट भाड्यानं देऊ शकत नाहीत। जर असे कोण रिक्षावाले घेत असतील, त्यांना काय त्यांचे गुरु लोक, दलाल लोक काय बोलत असतील, हे 5 वर्षाचे घे, 6 वर्षाचे घे, त्याला सांगायचं तुझं गाडी, तुझं परमिट तुझ्यापाशी ठेव, RTOला जायचं, रिक्षाचं टॅक्सीचं परमिट करायचं, स्वतः गाडी चालवायची आणि माफियांच्या गाड्या सोडून द्या। त्याच्याबद्दल काही